Good morning, everybody. Thank you so much for inviting me, and thank you, Abhi, for pursuing it. Uh, मला खरंच खूप छान वाटतंय आणि मला ह्याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. पण इतकी सगळी ऍक्टिव्हिटी तिथे होते हे ऐकून खूप आनंद झालाय. नक्कीच. पहिला प्रश्न माझा हाच असणार आहे सचिनजी, की ही जी कॉन्सेप्ट आहे नाफाची, ही एक प्लॅटफॉर्म तयार करतोय आम्ही इथे नॉर्थ अमेरिकेमध्ये आणि कॅनडातल्या इकडच्या फिल्म मेकर्ससाठी आणि अर्थात ह्याच्यामुळे वेगळी एक गणितं तयार होणार आहेत मराठी चित्रपटसृष्टीसाठी. तर तेव्हा हे कलाकार म्हणून तुम्हाला कसं वाटतं? हे कसं प्रभावित करतं तुम्हाला ही कॉन्सेप्ट? नाही, आपल्याकडे नव्या फिल्म मेकर्ससाठी ऑपॉर्च्युनिटी किंवा त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळवून देणं हा एक सतत असणारा उपक्रम आहे आणि तो सतत कोणी ना कोणीतरी करावाच लागतो. आणि आपल्याकडे असं होतं की कल्पना खूप असतात. आपल्याकडे एक खूप मोठी नाटकाची परंपरा आहे, अनेक वर्ष सिनेमा आहे, पाहणारी मंडळी आहेत, रसिक मंडळी. त्यामुळे नवीन येणाऱ्या मुलांना पुन्हा पुन्हा असं काहीतरी उपलब्ध करून देणं ही आपल्यापैकी प्रत्येकाचीच खरं आहे. आणि मला त्याचा खूप आनंद आहे की अ, अमेरिकेत आता तिथल्या मंडळींनी बनवलेल्या फिल्म्सचं शॉर्ट फिल्म फेस्टिवल होणार आहे. आणि मी गेल्या वर्षी इथे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला, शॉर्ट फिल्म फेस्टिवलला जज होतो. आणि त्यावेळेला मीडिया स्कूल्स मधनं म्हणजे ऑल दी स्टुडंट्स हु आर बिटवीन 20 आणि 30, प्रॉब्ली फिल्म मेकर, यंग फिल्म मेकर्स, आणि 12 मिनिटं ते 15 मिनिटं अशा फिल्म्स होत्या. आणि इन अबाउट 8 days तिथे 750 एंट्री झाल्या आणि आम्ही 5 जण होतो. आणि आम्हाला असं वाटलं की इतकं इतक्या इतका मोठा रिस्पॉन्स हा मलाही वाटलं नव्हतं. पण भारतात हे काहीही शक्य आहे म्हणजे त्यामुळे. आणि नंतर आम्ही शेवटी असं केलं की त्या टाइम कन्स्टेंट मध्ये वाटून घेतल्या फिल्म्स, की आता ह्या सगळ्या इतक्या पाहणं शक्य नाहीये. आणि कंटेंट, त्याच्यातला जो कॉन्टेंट होता तो इतका इतका भारी होता की मला असं वाटलं की नव्या कल्पनांचंच सिनेमा बनवला तरच खरं तर प्रेक्षक पुन्हा एकदा आपल्याकडे येऊ शकतात. नाहीतर नाहीतर हे खूप कठीण होऊन जाईल. म्हणजे आपल्याकडे आपण असं म्हणतो की प्रेक्षक आहेत, पण त्यांना पाहण्यासाठी सकस करमणूक नाही किंवा त्यांच्या मनासारखा कॉन्टेंट नाही. ही कंप्लेंट मला असं वाटतं की आपण जर काही मंडळींना असा पुन्हा पुन्हा प्लॅटफॉर्म निर्माण करून देऊ शकलो तर इट वुड हेल्प. नक्कीच. मी पुढचा प्रश्न त्याच रिलेटेड तुम्हाला विचारणार आहे, की आता एवढे वेगवेगळे व्हिज्युअल मीडियम्स तयार झालेले आहेत. अर्थात आय एम पॉइंटिंग आउट टू ओ-टी-टी, कारण तिकडचा प्रेक्षक वर्ग आता खूप फास्ट झालाय. पण तुम्ही कुठेतरी 2.5 तासाचा किंवा 3 तासाचा सिनेमा जो आपला टिपिकल फॅमिली बरोबर घेऊन जाऊन आपण थिएटरमध्ये बघायची ती कॉन्सेप्ट, त्याची एक वेगळी मजा होती. ते तुम्ही मिस करता का? का तुम्हाला काळानुसार बदलत जाणं हे जास्त पटतं? नाही, काळानुसार बदलत जाणं हे अधिक पटतं. याचं कारण असं की आपल्याकडे डिजिटल इराच्या नंतर अ, आत्ता उपलब्ध असलेली संधी म्हणजे रसिकांना देखील आणि काम करणाऱ्यांना देखील ही अनलिमिटेड आहे आता. म्हणजे जसं पाहणारे प्रेक्षक असं म्हणतात की एंटरटेनमेंट इन माय टाइम अँड ऑन माय डिव्हाइस. हे हे जे स्वातंत्र्य आहे ते आत्ताच्या काळात आहे. आणि तोच भाग ह्या बाजूला काम करणाऱ्या मंडळींसाठी देखील आहे की आता त्यांना की अरे हे इक्विपमेंट मी किती कधी हायर करणार आणि मग मला किती त्याचा केवढा तरी खर्च येईल. पण आता विथ म्हणजे आमच्याकडे सचिन कुंडलकरनी तो पॉंडिचेरी नावाचा सिनेमा बनवला होता. तो आयफोनवर बनवला होता. इट वॉज स्टील ॲज एक्सपेन्सिव्ह, बट ही डिड शूट इट ऑन दी आयफोन. आणि तर असे अनेक प्रयत्न, आणि नंतर दॅट फिल्म डिड रीच द थिएटर्स टू. सो असे प्रयत्न पुन्हा पुन्हा होत राहतील.
आणि मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीला खूप त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि त्यातनंच काहीतरी नवीन घडेल अशी मला आशा वाटते. म्हणजे तुम्ही थिएटरमध्ये सिनेमा झाला तर आवडेलच, म्हणजे कुणाला आवडणार नाही. पण माझा अजूनही सगळ्यात तरुण फिल्म मेकर्स वरती आणि त्यांच्या कॉन्टेंटवर अधिक विश्वास आहे. ग्रेट. मला वाटतं ही खूप छान स्टेटमेंट तुम्ही दिलेलं आहे आणि सगळेजण ऐकतायत. हम्म. थँक सो मच फॉर नाही. दॅट. पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्यासारख्या इतक्या विशिष्ट अशा कामाचा जो आलेख जर आपण बघायला गेलो तर तो फार वेगवेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाय आणि त्याचं मुळात म्हणजे माझ्या पद्धतीने असं कारण मला वाटतं की तुमचं चोखंदळ काम. त्यामुळे हे होत असताना जेव्हा लोकांच्या ते हृदयापर्यंत पोचतं तेव्हा आपण एक बघतो ना पाठी की तुमचं बॅकग्राऊंड किंवा तुम्ही कुठून आलेला आहे. तर हे सगळं जे तुमच्यात मुरलेलं आहे ते बाळकडून लहानपणीच मिळालं का आयुष्यात वेळोवेळी भेटत गेलेल्या मेंटर्समुळे तुम्ही घडत गेलात? नाही, हो, म्हणजे हे खरं आहे की भेटलेल्या मंडळींमुळे किंवा बदलत्या काळानुसार अ, बदलत राहिल्यामुळे, म्हणजे असं मी अनेकदा म्हटलेलं आहे की देर इज नथिंग कॉन्स्टंट अबाउट मी. आय हॅव चेंज्ड एव्हरी नाव अँड देन. म्हणजे मी 20शीत जे म्हणत होतो ते 30शीत म्हटलं नाही. 30 वर्षाचा होतो तेव्हा जे 40शीत म्हटलं ते तेव्हा म्हटलं नाही. तर आय थिंक दी एव्हर चेंजिंग ॲटिट्यूड वॉज व्हॉट हॅज केप्ट मी रेलिव्हेंट. आणि अ, आणि ह्याच्यामध्ये प्रेक्षकांचा खूप मोठा हात आहे. म्हणजे आपल्याकडे आपल्याकडे चोखंदळ म्हणजे किंवा अगदी डिसर्निंग ऑडियन्स एवढा सगळा आहे की प्रत्येक वेळेला एक तर ती मंडळी कंटाळतात खूप पटकन. आणि त्यांना सतत काहीतरी नवीन आपण नाही देत राहिलं तर दे वुड प्रॉब्ली गो टू अदर लँग्वेजेस और गो टू अदर प्लॅटफॉर्म्स और गो टू अदर फिल्म्स. तर आपल्याकडे जे म्हणजे नाटकाचं आकर्षण जसं मराठी नाटक अजूनही पडू देत नाही, तसंच काहीसं टेलिव्हिजन आणि फिल्मचं देखील आहे की प्रेक्षकांचा सातत्याने मिळणारा पाठिंबा हाच खरं तर एक खूप मोठा एनर्जी पॉइंट आहे, किंवा हाच खरा इम्पेटस आहे की इट ऍक्च्युली पुशेस ऑल ऑफ अस टू डू बेटर अँड बेटर. आता त्यावेळेला म्हणजे आपण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मराठी सिनेमा फक्त तुळशी वृंदावनात अडकलेला, विनोद विनोदी सिनेमांची लाट, मग तमाशापटांची लाट, असं एक सतत. आणि ती लाट अशी खूप येऊन गेली असं नाही, ती अशी 10-10 वर्ष, 15-15 वर्ष असा असा त्याचा भाग होता. आणि आता आता इथे समोर असलेली अनेक मंडळी त्या काळातच बहुधा तिथे गेली आहेत. आणि त्याच्यानंतर हा जो बदललेला मराठी सिनेमाचं रूप आहे याच्यासाठी अनेक लोकांचा हातभार आहे. म्हणजे झीचा खूप मोठा वाटा आहे, किंवा फिल्म मेकर्स म्हणून महेश मांजरेकर, चंद्रकांत कुलकर्णी, संजय जाधव, अनेक मंडळी आहेत की ज्यांनी, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर यांनी एक नवीन खरं तर आयाम मिळवून दिला. म्हणजे जो मराठी सिनेमा ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो ना की त्याच पुन्हा तेच ते चांगले आई वडील असतात आणि त्यांची वाईट मुलं असतात, किंवा मुलं चांगली असतात आई वडील असे असतात, असाच जो सिनेमा होता त्यातनं आपण केव्हाच खरं तर बाहेर आलो. म्हणजे आता आपल्याकडे वेगळा विषय हाताळला जातो, ती पाहणारी मंडळी सुद्धा येतात, आणि जेवढं त्याचं व्हायला पाहिजे तेवढं कौतुक देखील होतं. तर अ, हा जो चेंजिंग फॉर्मॅट आहे, अ, याचा मी अगदी पुरस्कर्ता आहे, किंवा मला ह्या गोष्टी आवडतात. मी सुरुवात काय नाटकांमधनं किंवा प्रायोगिक नाटकांमधनं केली होती ते अजूनही मी करत राहतो. किंवा त्याच्यानंतर माझी एक खूप मोठी टेलिव्हिजनची इनिंग आहे. आणि इट टुक टाइम टू डू अ फिल्म. म्हणजे खूप वर्षांनी मला एका सिनेमात काम मिळालं. आणि असं काहीच ओव्हरनाईट घडलं नाही. म्हणजे मराठी नाटक ते मराठी सिरियल ते हिंदी नाटक टू हिंदी सिनेमा, मग असं हळूहळूच सगळं होत राहिलं. बट असं मागे वळून
पाहताना सगळं ते खूप सोपं वाटतं, बट इट रिअली टूक लॉट ऑफ टाइम. पण विच इज ओके, आय हॅव दिस पार्ट ऑफ माय स्ट्रगल. बट त्याच्यामध्ये एक गोष्ट नक्की लक्षात आली की आपल्याकडे माणसं थोड्या थोड्या यशानंतर थोडी थांबतात, किंवा नो नो, आता आपण असंच हे करत राहिलं पाहिजे आणि तेच तेच केलं पाहिजे, असं असं खूप होत राहतं. तर त्यामुळे माझी एक अशी अशी खूपच अशीच्या अशीच इमेज झाली असं झालं नाही, किंवा मी असा खूप प्रयत्न केला की तो एक कुठल्या तरी एका स्लॉटमध्ये जाऊन मी बसावं, असं माझ्या बाबतीत होऊ नाही. म्हणजे लेट्स से आता आपण असं म्हणूया की फॉर ऑल दीज इयर्स मी बदलत राहिलो, किंवा चार गोष्टी समोर आल्या त्यातली सगळ्यात कठीण किंवा नॉट सो पॉप्युलर गोष्ट करून ती पॉप्युलर करण्याचा प्रयत्न केला. अशा मी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. आय प्लेड विथ फायर अ लॉट, आणि आय एम फाईन, आय हॅव नो रिग्रेट्स. अँड द फॅक्ट दॅट आता तुझ्यासारखे लोक असं म्हणतात की अजूनही तुम्ही कसं काय काम करू शकता, मेक्स मी हॅपी. डेफिनेटली. ह्या कारकिर्दीमध्ये डेफिनेटली तुमचं एक महत्वाचं मूळ असं मी म्हणेन विलेपार्ले. तर एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत वातावरणात तुम्ही वाढलात, तेव्हा त्या संस्कारांचा कुठेतरी तुमच्या करिअरमध्ये एक वेगळा परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं? हो, मी मी पार्लेल राहतो ते असं काय म्हणतात त्याला, असं एक खूप जुन्या माणसांचं, जुन्या विचारांचं नाही, जुन्या माणसांचं असं एक अ, अ, खूप सांस्कृतिक दृष्ट्या सजग, कल्चरली व्हेरी अवेअर असं एक गाव आहे. आणि तिथे म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धा आणि काय स्टेट कॉम्पिटिशनचं नाटक वगैरे अशा ऍक्टिव्हिटीज होत्या. आणि मी त्यातलाच एक होतो. आणि आमच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये आम्ही अनेक अशा ऍक्टिव्हिटीज केल्या की वी हॅड 500 मेंबर्स. आणि त्या मेंबर्सना आम्ही दर महिन्याला एक नाटक, किंवा दर महिन्याला एक नाट्य वाचन, दर महिन्याला काहीतरी एक कार्यक्रम, असं अशी झालेली सुरुवात. आणि आजही ती जी मंडळी आहेत, किंवा तो माझा एक सॅम्पल ग्रुप आहे की ज्याला समजा आपण असं म्हटलं की त्यांनी तेव्हाही पाहिलंय आणि आताही पाहिलंय. म्हणजे मला अजूनही रस्त्यातनं जाताना, समजा माझी शाळा पार्ले टिळक विद्यालय आहे, तर अजूनही रस्त्याने जाता समजा समोरनं बाई आल्या आणि त्यांनी मला जर विचारलं की काय काय चाललंय हल्ली, पाहिलं मी तुझं ते की फारसं बरं नव्हतं, या कमेंटची मला खूप भीती वाटते. आणि तर त्यामुळे मला एक नजरेची चोरी आहे. म्हणजे मी अचानक जाऊन खूप धाडसी, आजच्या अगदी आधुनिक काळाला आवडेल असा सिनेमा एकदम जाऊन नाही करू शकत. कॅन बी माय डिसएडव्हान्टेज, बट आय एम फाईन विथ इट. तुम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे, तर एक इंजिनिअर होताना एक असतं म्हणतो ना आपण, एक वेगळा दृष्टिकोन असतो प्रत्येक सिच्युएशनला बघण्याचा. सो हे शिक्षण कुठेतरी सिनेमामध्ये पण काही त्याचा उपयोग झाला? हा, म्हणजे खूप अशी कटकट करून अनालिटिकल असा विचार करून करून, बट डझंट हेल्प. म्हणजे आपल्याकडे दी अकॅडमिक्स डज हेल्प इन दी आर्ट वर्ल्ड. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक कलेला थिअरी असते आणि ती शिकता येते. म्हणजे मला खूप आवडलं असतं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जायला किंवा FTI ला जायला. पण बाय द टाइम आय रिअलाइज की असं काहीतरी आहे, तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि आय कुडंट गेट इन. आणि आपल्याकडे ते तसं असतं ना, म्हणजे 20च सीट्स आहेत. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये 30 आहेत, आणि FTI मध्ये प्रॉब्ली 20 सीट्स आहेत. त्याच्यात रिझर्वेशन सुद्धा आहे. त्यामुळे इट्स ऍक्च्युली टफ टू गेट इन. पण मला आवडलं असतं. म्हणजे जे शिकायला साधारणतः असं खूप वेळ गेला, ते एका 3 वर्षात लक्षात आलं असतं, असं वाटतं मागे वळून पाहताना. अं, आणि त्यावेळेला सुद्धा मला असं वाटायचं की कुठलाही केलेला अभ्यास हा फुकट जात नाही, आणि त्या अभ्यासाची एक सवय लागते. आणि ती ती सवय राखून ठेवता येते. म्हणजे
आता ह्याचा काय उपयोग असं म्हणणाऱ्या मंडळींचा मला खूप कंटाळा येतो. म्हणजे असं हे का म्हणतात हेच, म्हणजे इट इज जस्ट अ डिसिप्लिन विच यू फॉलो. आणि तो जर नसेल तर तुमच्यात आणि एखाद्या म्हणजे काय काही फरक नाही. म्हणजे आपण असं म्हणतो की समजा अगदी साधं उदाहरण सांग. समजा एक स्क्रिप्ट आलंय आणि आता ह्याचा हे स्क्रिप्ट करूया, मग ह्याचा हा रोल असा करूया, किंवा इथे डिरेक्टरशी हे बोलूया, ह्याच्यामध्ये हा नवीन विचार येऊ शकतो, ह्याच्यामध्ये ही पॉसिबिलिटी आहे. हा सगळा जो तालमीचा किंवा रिहर्सलचा भाग आहे किंवा जे प्री टॉक आहे, दॅट इज व्हॉट इज एक्साइटिंग. म्हणजे आपण काहीतरी एक बनवायला घेतलंय आणि असं काहीतरी बनणार आहे, ची जी एक्साइटमेंट आहे ती ती अभ्यासानेच येऊ शकते. आणि असंच आम्ही जमलो आणि असंच घडलं आणि जन्मजातच आहोत आम्ही, हा खूप मूर्ख थॉट आहे. म्हणजे असं नसतं. आणि एनिथिंग विच हॅपन्स टू क्विक ऍक्च्युली व्हॅनिशेस टू क्विक. म्हणजे ते लक्षातही राहत नाही. बरोबर. हाच पॉइंट पुढे घेऊन गेलो तर आजच्या जे फिल्म मेकर्स आहेत किंवा ऍक्टर्स आहेत, स्क्रिप्ट रायटर्स आहेत, तर त्यांनी हे शिक्षण घेणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं का? कारण जे तुम्ही वर्षानुवर्ष काम करून जे तुम्ही शिकत गेलात, पण आत्ताच्या या पिढीला फार इझी आहे हे सगळं इन्स्टिट्यूटमध्ये जाणं किंवा एखादं शिक्षण घेणं. तर तुम्हाला असं वाटतं की त्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे? ऍब्सल्युटली. म्हणजे विदाउट एनी डाऊट. आणि मी म्हटलं तसं की एव्हरी यंगस्टर आय मीट, आय ऍक्च्युली कीप टेलिंग देम की यू जॉईन अ मीडिया स्कूल, और इफ यू आर ऍक्टिंग यू जॉईन अ ऍक्टिंग अकॅडमी, और गो परस्यू इट, लर्न इट. कारण आपल्याकडे असं प्रायमा फेसी दिसतं असं खूप, की अरे खूप संधी आहेत आणि अरे ह्याचं पण होतंय तर माझंही होईल वगैरे, असं असं आपल्याकडे खूप सहज वाटतं. ते तितकं सहज नाहीये. एक तर त्याचं कारण असं आहे की इथे स्पर्धा खूप आहे. आणि पूर्वी असं असायचं की एक ऍक्टर आहे, हा नाहीतर हा, नाहीतर हा, किंवा अगदी खूपच झालं तर आणखीन एक चौथा. याच्या पलीकडे नसायचं. पण इफ यू मीट एनी कास्टिंग एजन्सी और अ कास्टिंग डायरेक्टर नाव, दे हॅव एज ग्रुप्स अँड दे हॅव फेस कट्स अँड देअर कॅरेक्टर्स. आणि यू कॅन म्हणजे एखाद्या रोलसाठी 15-15 माणसं दे सजेस्ट सहज, म्हणजे इन 1 hour. म्हणजे इफ इट इज दॅट बिग आणि इट इज दॅट क्विक, तर यू कॅन इमॅजिन की इफ यू नॉट प्रिपेअर्ड फॉर इट, आणि तुम्हाला ती संधी मिळाल्यानंतर जर तुम्ही चुका केल्यात, तर यू नॉट गोइंग टू गेट नादर ऑपॉर्च्युनिटी, असं मला खूप वाटतं. त्यामुळे अनलेस यू प्रिपेअर्ड, अनलेस यू हॅव ऍक्च्युली वर्कड ऑन इट, तर आत्ताच्या ह्या यंगस्टर्सना खूप आहेत. मीडिया स्कूल्स आहेत, म्हणजे इंडियामध्ये आहेत, बाहेर खूप आहेत. तर मला असं वाटतं की ते जर इक्विप झाली मंडळी, तर ती अधिक चांगलं काम करू शकतील. आणि अ, जे माझ्यासारख्या किंवा माझ्या पिढीतल्या मंडळींनी केलं, ते करायची खरं गरज नाही आहे. आणि तो काळ वेगळा होता आणि ती माणसं वेगळी होती. अ, आणि आता आता आपण असं प्लॅटफॉर्म्स म्हणून सुद्धा जर बघितलं, म्हणजे फ्रॉम टेलिव्हिजन, फिल्म्स, OTTs, देर इज सो मच हॅपनिंग की कोणाला अगदी हरवून जायचं नसेल, तर त्यांनी ह्यात शिकून आलं तर अधिक फायदा होईल असं मला मनापासून वाटतं. नक्कीच. नाटकात प्रेक्षक समोर दाद देत असतात. सिनेमामध्ये फॉलोअर्स तयार होतात आणि शॉर्ट फिल्मचा असा एक वेगळा क्राऊड असतो, एक निश क्राऊड असतो. तर जेव्हा एखादं प्रोजेक्ट तुमच्यासमोर येतं या सगळ्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये, तर कथा, पात्र, दिग्दर्शक आणि बॅनर असं जर आपण डिफरन्शिएट केलं, तर तुमच्यासाठी सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह काय असतं आणि तुम्ही कशी त्याची निवड करता? दिग्दर्शक म्हणजे फिल्ममध्ये तर इट इज इम्पेरेटिव्ह. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, त्या दिग्दर्शकाचंच ते मीडियम आहे. आणि त्याला ती एक खूप अमिताभ बच्चनचा एक कोर्ट मार्शल मी असा पाहिला होता इयर्स अगो, एका व्हिडिओ मॅगझिन मध्ये, ज्याच्यामध्ये ही सिटिंग विथ पत्रकार, लेखक, हे ते असे, आणि एव्हरीबडी इज आस्किंग क्वेश्चन्स. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की
की व्हॉट यू सिलेक्ट फिल्म्स ऑन. तर ते म्हणाले की मी असा असा विचार करतो, मग कधी बॅनर बघतो, कधी हे बघतो ते बघतो. तर त्याचं असं म्हणतात की नाही नाही, पण असं कसं होऊ शकतं ना की तुम्ही कोणावर तरी विश्वास टाकला आणि त्यांनी घेतलं. तर त्यांनी असं सांगितलं होतं की नाही, ह्याच्यात काय आहे, एक लेखक असतो जो काहीतरी एक 2-1 वर्ष काम करून काहीतरी एक मोठं स्क्रिप्ट बनवतो. मग एक दिग्दर्शक येतो, मग तो त्याच्यावरती एक पूर्ण संस्कार करतो, एक 6 महिने त्याच्यावर करतो आणि असं खूप विचार करतो. ऍक्टर्स एके दिवशी सकाळी 9 वाजता जातात आणि त्यांना असं सांगितलं जातं की इथे उभं राहायचंय, हा लाईट घ्यायचा आहे आणि ह्याच्याशी बोलायचंय आणि ही ओळ आहे. म्हणजे यू आर प्रॉब्ली त्या क्रॉसवर्ड मधला यू वन क्लू. तर तर त्यावेळेला देन माय रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे ऍक्टर्स रिस्पॉन्सिबिलिटी इज अबाउट 10% ऑफ वॉट एव्हर इज हॅपनिंग. तर नाही. त्याच्यावरती त्यांनी विचारलं, नो नो, पण हे असं 10% मध्ये हाऊ कॅन यू अचीव सुपरस्टारडम, हाऊ डू यू डू दॅट. तर ते असं म्हणाले होते की नाही नाही, पण त्याच्यात काय झालंय, मला 10 पडलेत. म्हणजे मला 10 पैकी 10 मिळालेत म्हणून हे झालंय. म्हणजे अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांना दे वर नॉट प्रेप्ड अप, किंवा दे वर नॉट सो टॅलेंटेड, और दे वर नॉट अप्लाइंग देमसेल्व्स 100%, त्यांना नाही मिळवता आले. तर तसं आहे ते, की आपल्याकडे कोणीतरी माझ्याकडनं हे काम करून घेणार आहे आणि मग असं असं वाटतं की कोणीतरी ह्याच्यावरती काम केलेलं असेल तरच वुड बी एबल टू गाईड मी. कुठलाही नट स्वयंभू नसतो. म्हणजे हे मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की ऍक्टर म्हणून आय हॅव टू मच ऑफ डिपेंडन्स. आय एम डिपेंडिंग ऑन द स्क्रिप्ट, आय एम डिपेंडिंग ऑन द डायरेक्टर, आय एम डिपेंडिंग ऑन एव्हरीथिंग अँड एनिथिंग ऑल अराउंड, को ऍक्टर्स, प्रोडक्शन डिझाईन, एव्हरीथिंग. याचं कारण असं की मला काही स्वतः एकट्याला घडवता येणार नाही. मी काही नाटकात नाही, नाटक सुद्धा करता येत नाही एकट्याला. पण डिरेक्टर ही एक अशी अशी व्यक्ती आहे की हू कॅन ऍक्च्युली मेक यू अ ब्रेक यू. म्हणजे आमच्याकडे विनय आपटे असं म्हणायचा की दिग्दर्शक कोण, जो नटाचे गुण दाखवतो आणि अवगुण लपवतो. तर तसं व्हॉट इज, म्हणजे आपल्याला आरशात बघून जे दिसतं, म्हणजे फॉर ऍक्टर्स इट इज नेव्हर व्हॉट यू सी, इट इज व्हॉट पीपल परसीव्ह अबाउट. तर तो जो भाग आहे की मी कसा दिसतो हे मला दिसण्यापेक्षा कोणाला तरी मी कसा दिसतो हे हम्म. फिगर आउट करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि दी तो माझ्यासाठी द चॉईस कम्स टू द डिरेक्टर. ओके. असं कधी झालंय का, की कॅरेक्टर मध्ये तुम्हाला असं वाटलं, की नाही हे जरा बरोबर नाहीये किंवा ह्याच्यात काही बदल हवेत. तर असं कधी संभाषण केलंय तुम्ही दिग्दर्शकांबद्दल बरोबर? आणि किंवा असं काही करताना कधी मतभेद झाले? असं होतं? हो, अर्थात होतं. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे हे मी अगदी इतकं खूप छान छान सांगितलं आणि प्रॉबब्ली हे इतकं सगळं अप्लाय केल्यानंतर 80% कामं काही चाललेली नाही आहेत. म्हणजे कौतुक आज त्या 20% कामाचं होत असलं तरी एक त्याच्यात खूप एक काळ गेलेला आहे. म्हणजे ते डॉक्टर म्हणायचे, जसं डॉक्टर लागू असं म्हणायचे की the actor should be judged by his waste work and not the best work. त्याच तसं आहे ते, की आपल्याकडे असं होत राहतं की अनेक वेळा असं वाटतं की अरे हे मी काहीतरीच अँटिसिपेट केलं होतं आणि हे काहीतरी वेगळंच चाललंय. बट बाय देन इट इज टू लेट. आणि टू लेट म्हणजे नंतर तो असा फक्त सावरण्याचा एक्सरसाइज होतो. आणि असं मला अनेक वेळा झालेलं आहे. आणि ती आणि त्यातली काही सक्सेसफुल देखील आहेत कामं. म्हणजे असंही नाही की मी जो विचार करत होतो तोच बरोबर होता आणि तू माझं ऐकलं नाहीस म्हणून हे पडलं किंवा हे चाललं. तर अशी त्यातली चाललेली उदाहरणं देखील आहेत. म्हणजे डोंट मेक मी से ऑल ऑफ देम, बट असं आहे. अंडरस्टँड. राइट. एक को ॲक्टर्स बरोबर काम करताना आता तुम्ही तर वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये कामं केलेली आहेत. तेव्हा एक तो कम्फर्ट झोन कसा तयार करता तुम्ही? की को ॲक्टर्स बरोबर नो, आपल्याला द कम्फर्ट झोन इज अ मिथ. म्हणजे हं. वाय आर यू कम्फर्टेबल, वाय आर यू नॉट अनकम्फर्टेबल. आय मीन वाय आर यू, यू हॅव टू बी अनकम्फर्टेबल टू
कम टू टर्म्स विथ इट. म्हणजे हे सगळं तुझ्या सोयीचं. म्हणजे आपल्याकडे हिंदी सिनेमात दाखवतो ना की लव्ह स्टोरी दाखवायची तर आधी ती मुलगी खूप सुंदर असायला पाहिजे, मग तो म्युझिशियन पण असायला पाहिजे, आणि मग तो खूप हळवा पण असायला पाहिजे, आणि मग तिचं मन त्यांनी राखलं पाहिजे, म्हणून एक ऑलरेडी असाच मुलगा घ्यायचा आणि अशीच मुलगी घ्यायची. असं असतं का? मी सगळं त्याच अंगाने ढकलत राहायचं की ज्याच्यामध्ये देर इज नथिंग लेफ्ट फॉर सरप्राइजेस. तर तसं कुठल्याही गोष्टीत कम्फर्ट झोन खरं तर येणं इज अ डिसएडव्हान्टेज. म्हणजे देन इट स्टॉप्स यू बिंग ऑन दी एज. याचं कारण असं की आत्ता काहीतरी सीन करताना हा काहीतरी करणार आहे आणि त्याच्यानंतर मी रिॲक्ट करणार आहे. मध्ये जर माझ्या चेहऱ्यावर खरंच काही आश्चर्य आलं तर ते खूप खरं होईल, किंवा मी काहीतरी खूप प्रिपेअर्ड होऊन आलो आणि नंतर सगळंच अँटिसिपेट होत राहिलं तर त्यात काय गंमत आहे. तर हा जो कम्फर्ट झोन आहे फॉर एनीबडी फॉर दॅट मॅटर, म्हणजे डिरेक्टर, ऍक्टर, टेक्निशियन्स, म्हणजे एव्हरीबडी. टेक्निशियन्स तो आर ऍक्च्युली लुकिंग फॉर ऍक्सिडेंट्स बिकॉज देअर इज अ व्हेरी मेकॅनिकल जॉब. समजा कॅमेरामन आहे आणि काहीतरी असं झालं आणि तो मधनच गेला आणि ते पासिंग खूप छान दिसलं, किंवा मी काहीतरी करायला गेलो आणि मग असाच पाऊस आला आणि ते मिळालं, म्हणजे ह्या गोष्टी ठरवून होत नाही. सो यू आर ऍक्च्युली लुकिंग आउट फॉर ऍक्सिडेंट्स, आणि तरच त्याला काहीतरी एक गंमत आहे. आणि आणि त्या को ऍक्टर्स मध्ये, म्हणजे आता आय डू मल्टिपल लँग्वेजेस, आय डू मल्टिपल प्लॅटफॉर्म्स. तर प्रत्येक वेळेला पहिल्या दिवशी खूप भीती वाटत राहते की हाऊ एम आय गोइंग टू कोप, और असं काय कसं करणार आहे मी वगैरे. पण पण दॅट कीप्स इट गोईंग. म्हणजे if you too relaxed, then you probably look like whatever I mean the Hindi film stars look like, the lowest effort and biggest money. So they they actually as actors they do the lowest effort. When if you see any काय समजा सलमान खान फिल्म, तर you can see Tiger 1, 2, 3, he has a minimum effort. I mean, तो असा म्हणजे नॉट आय एम नॉट टॉकिंग फिजिकल एफर्ट, आय एम टॉकिंग दी ऍक्टिंग एफर्ट. फिजिकल एफर्ट ऑफ कोर्स, म्हणजे एव्हरी डे ही इज गोइंग फॉर द शूट, डुईंग ऍक्शन, वॉट एव्हर. पण बाय बाय दॅट आय मीन नो डिसरिस्पेक्ट टू एनीबडी, बट मला पटकन सुचलं नाही. बट एनिवे इट इज ओके. तुमच्या आजवरच्या भूमिका जर आपण लक्षात घेतल्यात, म्हणजे सुभाषचंद्र बोस यांची भूमिका असेल, किंवा संविधानमध्ये बाबासाहेब आंबेडकर ची भूमिका असेल, किंवा शिवाजीराजे भोसले मधला दिनकर भोसले, किंवा पुरोगामी हरी काकस्पर्श मधला, या सर्व भूमिका साकारताना तुम्ही कुठेतरी एक ड्राफ्ट त्याच्या मनात तयार केला असेल, ही भूमिका मी अशा पद्धतीने करेन. तर असं कधी झालंय का? म्हणजे अर्थात झालं असावं, मला वाटतं तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की ह्या भूमिकांनी तुम्हाला काय दिलंय, की किंवा त्या भूमिकेमधलं काहीतरी तुमच्यात उतरलंय आणि तुम्ही ते ठेवलंय तुमच्याकडे जपून. हो, असं पण असं कधी अनेक झालं? वेळा झालेलं आहे. म्हणजे की आय हॅव व्हॉट एव्हर रोल्स आय हॅव डन, म्हणजे ते त्याच्यासारखं होतं ना, एका आयुष्यात मला अनेक आयुष्य जगता आली. असं जसं आपण म्हणतो की मला नट म्हणून हेही करता आलं, सुभाषबाबूंचं काम करता आलं, किंवा आंबेडकरांचं संविधान मध्ये करता आलं. शिवाजीराजे भोसले मध्ये आपण इतक्या सगळ्या लोकांची मनं बदलू शकलो किंवा मतं बदलू शकलो. ह्या सगळ्या गोष्टींचा जसा आनंद आहे तसं हे सगळं करताना, म्हणजे समजा सुभाषबाबूंच्या रोलची एक खूप मोठी प्रोसेस होती, त्या प्रोसेसमधनं जाताना, किंवा आज संविधानमध्ये बाबासाहेबांचं काम करताना असं होतं की तो त्यावेळेच्या समजा काय कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे ती घटना लिहित असताना जी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली होती, त्या सगळ्यांचे जे सीन्स होते ते द स्क्रिप्ट ऍक्च्युली डिराइव्ड फ्रॉम दी ऍक्च्युअल टेक्स्ट विच इज अवेलेबल आपल्याकडे लोकसभेत. आणि लोकसभा आणि राज्यसभाच्या मध्ये एक बालयोगी म्हणून लायब्ररी आहे, त्याच्यामधलंच ते टेक्स्ट आहे. सो व्हॉट एव्हर वी सेड इन दॅट शो ऍक्च्युली वॉज सेड देन. तर आता हा जो रिअलिझम आहे, किंवा हा जो इतका खरेपणा आहे, इतकी वास्तविकता आहे, याकडे जाताना, आणि त्याचा आजच्या जगात किती मोठा रेलेव्हन्स आहे,
हे सगळं पुन्हा नव्याने जाणून घेताना असं होत नाही ना की यू नॉट अ रोबो और वायर्ड की तुम्ही हे केलं आणि नंतर विसरून गेलात. ते तुमच्याकडे राहतं आणि त्याचा आनंद आहे. म्हणजे ऍक्च्युली ऑल दीज रोल्स हॅव ऍक्च्युली नॉट मे काय म्हणतात त्याला, ह्या सगळ्या रोल्सनी मला श्रीमंत केलंय. आणि जसं आम्ही शिवाजीराजेच्या बाबतीत असं म्हणतो ना, मी आणि महेश, की हा सिनेमा केला आणि मग तो लोकांपर्यंत पोहोचला आणि मग तो इतका इतका चालला की आम्हाला असं वाटलं की मस्ट हॅव डन समथिंग राईट. आणि त्याच्यानंतर माणसं बदलली. म्हणजे आम्हालाच येऊन ते असं म्हणाले की ते तुम्ही असं केलं तसं केलं, मग मी असा आता वागलो आणि मग मी तसा वागलो. आणि तर इट्स क्वाईट हाय. म्हणजे आम्हाला असं वाटलं की आपण हा सिनेमा आपण करतो, मग तो प्रेक्षकांचा होतो आणि मग त्यांचाच होतो, तो आपला राहतच नाही. दॅट काइंड ऑफ फिलिंग इज फॅन्टॅस्टिक. किंवा काकस्पर्शमध्ये दॅट लव्ह स्टोरी और ती उषा दातारांची गोष्ट आणि त्याच्यावरती गिरीश जोशीने लिहिलेलं स्क्रिप्ट इज अ क्लासिक एक्झाम्पल. म्हणजे ते नाटक होतं जन्मगाठ नावाचं, जे विनय आपटे आणि सुकन्या कुलकर्णींनी केलं होतं. आणि नंतर त्याच्यावरती सिनेमाचं स्क्रिप्ट गिरीशने लिहिलं. आणि वी वर ट्राईंग टू गेट अ प्रोड्युसर फॉर इट. कारण ते इतकं सिरियस होतं, त्यात कोणी पैसे लावायला तयार नव्हतं. पैसे कोणी शिवाजीराजावरही लावायला तयार नव्हतं. But there was Sanjay Chhabria who actually helped us. And आणि मग जेव्हा मराठी सिनेमा 50-60 लाख रुपयात बनवत होतो, तेव्हा आम्ही 2.5 कोटी रुपये खर्च केले होते. आणि आम्ही नंतर घाबरलो होतो की हे चाललं नाही तर आपण मरणार आहोत. बट विच इज व्हॉट इट इज. इट इज व्हॉट इट इज. So राईट. माझे all these roles have helped me, and I can't say I'm a better person, but I'm a more equipped person, असं म्हणूया. राईट. माझे अजून प्रश्न आहेत, पण आपले ऑडियन्स आहे त्यांच्याकडनं काही प्रश्न आलेत ते आधी घेऊया. गार्गी, हे दिस इज गार्गी खोडे. व्हॉट इज द वन ॲडवाइस दॅट यू वुड लाईक टू गिव्ह फॉर द अस्पायरिंग ॲक्टर्स? प्लीज ट्रेन युअर सेल्फ. म्हणजे एव्हरी ऑपॉर्च्युनिटी यू गेट, किंवा अगदी स्वतःहून करायचं असेल तर काहीतरी पाठ करायला घ्या. आरशासमोर न करता 4 माणसं जरी आली तरी त्यांच्या समोर करून बघा. जे तुमच्या मनात आहे ते ते मला एकदा अनुपम खेर असं म्हणाला की ऍक्टिंग इज नॉट अबाउट इंटरनली मच्युअरिंग, इट इज ऍक्टिंग इज अबाउट डुईंग. इट इज अबाउट डुईंग इट. म्हणजे तुम्ही हे करून पाहिलं पाहिजे आणि ते करून बघितल्यानंतरच येईल. तर त्यामुळे मला असं वाटतं की ऑल दी ऍक्टर्स शुड ट्रेन देमसेल्व्ह. आणि लँग्वेज इज इमटेरियल नाव ह्या डिजिटल युगामध्ये. कोणी पण हे मी मराठीत करू का, मग मी हे इंग्लिशमध्ये करू का, इट्स ऍक्च्युली डझंट मॅटर एनिमोर. तर ते कोणीही आणि कधीही करू शकतं. आणि मला असं वाटतं की नव्या ऍक्टर्ससाठी द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वुड बी मोर दॅन दी मोर दॅन द क्राफ्ट, टू बी अवेअर ऑफ व्हॉट इज हॅपनिंग इन द मीडिया. त्याचं नॉलेज आपल्याला अधिक असायला हवं. म्हणजे ते त्याच्यासारखं होतं. माणसं नेहमी ऍक्टर व्हायला लागले की मी आता नटसम्राटच वाचू का वगैरे अशा. दे ऍक्च्युली गो से चारी बाजूला जातात. तर मला असं वाटतं की दी अप्रोच शुड बी फोकस्ड अँड अप्रोच शुड बी कॅल्क्युलेटेड, बिकॉज द मीडिया अराउंड यू ऍक्च्युली डिक्टेट्स व्हॉट यू शुड डू, और यू शुड बी एबल टू अनालाइज युअर सेल्फ बेटर when you pursue anything, right? Which is everywhere, but for actors more so. राईट, राईट. अजून एक प्रश्न आहे, गोविंद मोदी यांनी विचारलाय. 2 आहेत प्रश्न त्यांचे. व्हॉट वॉज द टर्निंग पॉइंट इन युअर लाईफ टू डिसाइड दॅट यू वुड डिव्होट युअर करियर टू ॲक्टिंग? हा पहिला आहे प्रश्न त्यांचा. आणि दुसरा आहे, डू यू स्टिल फर्मली बिलीव्ह दॅट यू कुडंट हॅव अचीव्ड द सक्सेस विदाउट गुरु? हा, नाही, पहिला काय होता? पहिला होता की तुम्ही कुठल्या पॉइंटवरती हा, टर्निंग पॉइंट्स. येस. हां, या या. टर्निंग पॉइंट्स वर प्लेंटी ऍक्च्युली. म्हणजे मी प्रत्येक वेळेला काहीतरी नाटकात काम करायला गेलो तर कोणीतरी मला टीव्ही सिरियल ऑफर केली, टीव्ही मधनं कोणीतरी सिनेमा ऑफर केला वगैरे. तो दॅट
प्रत्येक गोष्ट म्हणजे बिकॉज द मीडियम वॉज चेंजिंग, वन हॅड टू चेंज और वन हॅड टू अंडरस्टँड. तर त्यामुळे मला असं वाटलं की नाटकातनं टेलिव्हिजनमध्ये जाताना खरं खूप मोठा फायदा झाला. त्याचं कारण असं की ज्या ज्या नाटकामध्ये अगदी आवाज, आपलं शरीर वापरायची सवय लागली होती, त्यातली बरीचशी मेहनत कॅमेरा करायला लागला. and then it became actually easier but more complex. याचं कारण असं की तो इतक्या जवळ होता कॅमेरा की ना अगदी मिटलेले डोळे सुद्धा काहीतरी बोलायला लागले वगैरे, इतकं इतकं ते कॉम्प्लेक्स व्हायला लागले. आणि देन फिल्म बिकेम नादर बॉल गेम, की जिथे यू पार्ट ऑफ वन बिग फिल्म ज्याच्यामध्ये युअर रोल इज धिस, आणि मग देर इज लॉट ऑफ बॅलन्स की हे असं केलं तर हे होणार आहे. तर ती एक आणखीन वेगळी सर्कस होती. तर प्रत्येक मीडियम चेंज वॉज माय टर्निंग पॉइंट. आणि पीपल आय मेट, म्हणजे आय एम कमिंग टू दी सेकंड आन्सर नाव, की गुरुची जरूर आहे. गुरु म्हणण्यापेक्षा प्रॉब्ली यू नीड अ फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड. म्हणजे लेट्स से फ्रॉम चंद्रकांत कुलकर्णी टू महेश मांजरेकर, टू माय टेलिव्हिजन डायरेक्टर रवी राय, टू श्याम बेनेगल, ह्या सगळ्यांनी मला शिकवलंय. म्हणजे इट वॉज इम्पॉसिबल विदाउट दॅम. म्हणजे unless you're guided, or unless you have friends who can guide you or who can work with you, uh, तर तर ते नाही शक्य. बिकॉज ऑन युअर ओन ॲज ॲक्टर तुम्ही ऑलवेज दुय्यम राहता. यू आर सेकंडरी टू द होल ॲक्टिव्हिटी, अँड द अर्लियर यू रिअलाइज दिस द बेटर. ठीक आहे. अजून एक प्रश्न असा आहे की डॉक्टर आंबेडकर इन संविधान इज वन ऑफ द फाइनेस्ट अँड वी लिव्ह दोज मोमेंट्स इन इट्स ट्रू सेन्स. आय फील यू थँक्यू. आर your intellectual side of world. What book literature has inspired you most to be better human being? श्रीराम नलवडे यांचा प्रश्न आहे हा. व्हॉट बुक हॅज इन्स्पायर्ड मी? या हो, लिटरेचर आय एम बुक. नाही, मी असं मी काही आणि कितीही वाचू शकतो, पण असं पर्टिक्युलरली कशावर बोट खरं नाही ठेवता येणार. कारण जेव्हा मी वाचायला सुरुवात केली होती तेव्हा इतकी भाषणं किंवा संदेश देणारी पुस्तकं नव्हती. म्हणजे आता इतकी मोटिवेशनल पुस्तकं असतात की अरे, इन्फ्लुएन्स ऑफ मनी, ओ इन्फ्लुएन्स ऑफ दिस, इन्फ्लुएन्स ऑफ दॅट, असं असं तेव्हा नव्हतं. पण मला असं अजूनही वाटतं की आपण आता अशा ह्याच्यात राहतो की दी पॉडकास्ट प्रॉब्ली टीचेस यू मोर दॅन अ बुक. आणि आपल्याला हे कन्व्हिन्स व्हावं लागेल आता, की जसं आपण म्हणतो ना की वर्तमानपत्र किंवा छापील शब्द असतो, त्याला एक विश्वासार्हता असते. देर इज, तुम्हाला हे पडताळून पाहता येतं. तर तसं हा लिहिलेला शब्द आहे हाच खरा आहे, आणि तो खरा आहेच. पण आत्ताच्या जगामध्ये गोष्टी इतक्या इतक्या पटापट काय म्हणतात त्याला, इतक्या पटापट जुन्या होत जातात की आता तुम्हाला फॉर ह्या जगाबरोबर चालण्यासाठी नव्या नव्या नॉन फिक्शन बुक्सची खरं तर गरज आहे. म्हणजे आमच्याकडे पूर्वी आम्ही म्हणायचं की हे बालवाङ्मय तुम्ही अजून किती वर्ष वाचणार आहात, आणि तुम्ही ग्रंथ कधी वाचणार आहात, असं आम्हाला ते रानडे सर म्हणायचे. तर तेव्हा असं वाटायचं की काय, कशाला वाचायचं हे सगळं, आणि इतकं सगळं डोक्यात राहू शकत नाही. पण अ, मला मला खरंच असं वाटतं की आपल्याकडे मराठीमध्ये जितकं अभ्यासपूर्ण लेखन आहे, किंवा त्याचं, आता माझी शाळा मराठी होती म्हणून मला मराठी वाचता येतं, माझ्या मुलांना येत नाही. पण इंग्लिश इज अ व्हेरी बिग लँग्वेज, आणि ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आता आता तुम्हाला काही शिकायचं असेल तर खूपच गोष्टी आहेत आणि खूपच पुस्तकं आहेत. म्हणजे आता मी काहीतरी पुस्तकं घेतली तर अरे बापरे, किती जुनाट आहे हा माणूस,
असं होईल म्हणून नावं नको पुस्तकांची. राइट. पुढचा प्रश्न असा आहे की व्हॉट डिफरन्स डू यू सी व्हेन वर्किंग इन द तेलुगू फिल्म इंडस्ट्री वर्सेस मराठी फिल्म इंडस्ट्री? Oh, well, it is more of a professional decision. I mean, आपण मध्ये मध्ये काय होतं, इतकी सगळी भाषणं आणि इतकी सगळी मोठी मोठी फिलॉसॉफी झाडल्यानंतर वेन इट कम्स टू दी असाइनमेंट्स आणि करिअर, इट बिकम्स अ करिअर चॉईस आणि इट इज अ मनी मेकिंग चॉईस. तर त्याच्यामध्ये दी मराठीमधलं म्हणजे आपण असं म्हणतो ना की नाही नाही हे माझी भाषा आहे, त्यातलं काम मला करायला आवडतंच आणि माझं प्रेम आहे वगैरे. पण बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे अशा मी 6-7 लँग्वेजेस मध्ये काम करतो. म्हणजे मी गुजराती सिनेमा देखील केलाय, हिंदी केलेच आहेत, मग तेलुगू, तमिळ, मल्याळम. तर ह्या सगळ्याला फरक जर विचारला तर दे आर काय म्हणूया की प्रत्येक प्रत्येक प्रांतामधली माणसं त्यांच्या त्यांच्या आवडीनिवडी सकट त्यांचे विषय अ, ठरत असतात. आणि आपल्याकडे तेलुगू सिनेमा खूपच मोठा आहे म्हणजे, आणि तमिळ ऑल्सो. दी मल्याळम इज मोर नव्या विषयांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे त्यांच्याकडे आजही अतिशय कुठलाही वेगळाच विषय घेऊन ते सिनेमा करू शकतात आणि ते पाहायला माणसं येतात. जसं खरं तर मराठीत देखील आहे. खूप सक्सेसफुल फायनान्शियली प्रयत्न असेल असं नाही, पण आपल्याकडे नव्या विषयांची भूक आहे आणि नवा विषय असेल तर माणसं पाहायला जातात. नाटकात तर अगदी 100% जातात, सिनेमाला देखील जातात. म्हणजे आपल्याकडे सिनेमा फक्त आता मी परवा कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये असं म्हटलं होतं की आता मराठी सिनेमा ज्या लाटांचा मी मगाशी उल्लेख केला, तशी आपल्याकडे आता शिवाजी महाराजांच्या सिनेमांची लाट आहे. तशीच म्हणजे ऐतिहासिक सिनेमांची. आणि मग काही सिनेमा आहेत जे इंग्लंडमध्ये शूट होतात, तिथे सबसिडी आहे म्हणून. आणि म्हणजे मुंबई पुण्याची गोष्ट इंग्लंडमध्ये शूट करायची असं. आणि तर आता हे दोन प्रवाह आहेतच. तर त्यामुळे आपल्याकडे नवीन विषय अ, खूप येत असतात आणि त्या नवीन सगळ्या विषयांना प्रेक्षक अ, हे तितकंच खरं आहे. पण आपल्याकडे नव्या विषयांची भूक आहे राइट. ऑडियन्समध्ये. पुढचा असा होता की व्हॉट स्टेप्स डिड यू टेक ॲज अन ॲक्टर टू इन्स्पायर पीपल विथ युअर डिलिव्हरी ड्युरिंग मी शिवाजीराजे भोसले बोलतोय? नाही, पुन्हा एकदा. What steps did you take as an actor to inspire people with your delivery, dialogue delivery? I think he's meaning during वेल Me आय Shivaji. ट्राईड आय ट्राईड ऍक्टिंग कन्व्हिन्सिंगली. आय मीन व्हॉट पण ते संजय पवारचं स्क्रिप्ट आहे. आणि त्याची कल्पना अशी आहे की बरं ती कुठल्याही स्थानिक माणसाची वेदना आहे. म्हणजे अ, बाहेरनं माणसं आली आणि आपल्या अंगावरनं चालून गेली आणि तुम्ही काहीच केलं नाही आणि स्वतःचा स्वाभिमान राखला नाही, आणि मग तुम्ही काय नाही रे मी करणार होतो मग ह्यानीच केलं, मग मी असेच आपण रडत राहतो. आणि अशा माणसांना जागं करण्यासाठी, आणि आपल्याकडे असं आहे ना की मराठी माणूस आई वडिलांचं ऐकत नाही, शिक्षकांचं ऐकत नाही, नेत्यांचं तर अजिबातच ऐकत नाही. तर आम्हाला असं वाटलं की महाराजांचं ऐकेल, म्हणून महाराज आणि तो दिनकर भोसले वगैरे. म्हणजे इट इज अ कॅल्क्युलेटेड प्लॉट, बट इट वर्क ॲज दी आयडिया आणि इट डिड चेंज माइंड्स. It, आणि दी कन्व्हिक्शन वॉज की, आणि हा माझा आणि महेशचा हा राग आम्हाला कुठेतरी काढायचाच होता आणि त्या सिनेमात काढला तो राग. मस्त आणि पोचला सुद्धा तो. प्रश्न ग्लॅड. असा आहे की which was the most challenging role you did so far and what were your challenges for doing so? What did you manage to deal with it successfully? असा प्रश्न नो, व्हॉट साने डिड यू. आहे. How did you manage to deal with it? सगळ्यात नाही, चॅलेंजिंग रोलला. हा नाही,
असं असं चॅलेंजिंग रोल म्हणजे असं असं बोटं ठेवता येणार नाहीत. पण आता मी जेव्हा नव्या मंडळींबरोबर काम करतो, म्हणजे काय वरुण नार्वेकर, मग कोण असेल? आपला बाप जन्म, निपुण धर्माधिकारी, किंवा ही सगळी जी मंडळी आहेत, दे कम विथ देअर, म्हणजे आपण असं म्हणतो ना की जेव्हा फिल्म मेकरच असा विशीतला असतो, तेव्हा व्हॉट यू ऍक्च्युली, सगळ्यात टफ काय आहे, टू रीड हिज माइंड. म्हणजे लेट्स से आय एम 50+, पण कोणीतरी मला असं सांगतंय की अरे असे बाबा असतात आणि मग ते खूप कम्प्युटर सॅव्ही असतात आणि ते 6 किलोमीटर धावतात आणि हे ते वगैरे. तर आपल्याकडे आजवर आलेल्या सिनेमांमध्ये बाबा जे असतात ते असे रिटायर्डच असतात आणि मग ते हेच असतात तेच असतात. तर नव्याने म्हणजे आजच्या 20 वर्षाच्या मुलाचे वडील जे असतात, ती इज क्वाईट फिट आणि डज ऑल दीज थिंग्स. तर ही जितकी साधी गोष्ट आहे, तितकीच सेन्सिबिलिटीची सुद्धा त्यांच्या स्क्रिप्ट मधल्या जे पॉइंट्स असतात की इथे हे असं होतं आणि मग तो असा वागतो आणि तो तसा वागतो, आणि दिस टेक्स्ट असं सांगण्याचा प्रयत्न करते वगैरे, हा जो सेन्सिबिलिटीचा भाग आहे, टू कोप विथ दॅट यंग फिल्म मेकर सेन्सिबिलिटी इज द बिगेस्ट एफर्ट. म्हणजे आणि आणि त्यावेळेला नाही नाही, पण मला काय वाटतं, मी अनुभव आहे तुझ्यापेक्षा, माझं ऐक, असं म्हणायचं नाही. आणि असं म्हणायचं नाही आणि तो म्हणतोय ते ऐकायचं, याला एक खूप मोठा एफर्ट लागतो आणि स्वतः बदलण्याची क्षमता ठेवावी लागते. आणि ती बदलण्याची क्षमता ठेवली तरच माझं काम वेगळं होणार आहे, असं एक कन्व्हिक्शन लागतं. म्हणजे आत्ता आत्ता हा सांगतोय हे मला खूप मूर्ख वाटतंय, पण पण हे प्रॉब्ली तो म्हणतोय ते आजच्या जगाचं सत्य आहे आणि ते मी मानलं पाहिजे. ज्याच्यात तर हा जो एफर्ट आहे टू मॅच युअर सेन्सिबिलिटी विथ अ यंगर फिल्म मेकर इज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट, अँड विच आय ऍक्च्युली एन्जॉय डुईंग. ग्रेट, ग्रेट टू नो दॅट. आय मीन रिअली नाईस. पुढचा प्रश्न असा आहे, तुम्ही ऍक्टिंगसाठी कुठली स्पेसिफिक मेथड यूज करता का? वेल, म्हणजे आपण काय म्हणूया की आपल्याकडे ना दोन भाग असतात. म्हणजे एकदा अमोल पालेकर असं म्हणाले होते की यु नो दी ऍक्टिंग एक भाग असतो क्राफ्टचा, म्हणजे टेक्निकली, म्हणजे आवाज किंवा फेशियल एक्सप्रेशन आणि हे ते वगैरे, यू कॅन गेट देम, यू कॅन प्रॅक्टिस द क्राफ्ट. आणि असं टचकन डोळ्यात पाणी आलं वगैरे, हा सगळा जो क्राफ्टचा भाग आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला सरावाने प्रावीण्य मिळवता येतं. बाय प्रॅक्टिस यू कॅन ऍक्च्युली मास्टर ऑल ऑफ दॅट. पण पण ते जे स्क्रिप्ट आहे आणि त्याच्यात जे पात्र लिहिलं आहे, ते अगदी खरेपणानं जर करायचं असेल, तर तुम्हाला एक काहीतरी मीटर लागतं. म्हणजे मी काहीतरी हे पाहिलं होतं आणि हे माझं कशावर तरी मी बेतलंय, आणि तो जो बेतण्याचा भाग आहे इज म्हणजे अगदी माझ्या डोक्यात कोणतरी एक माणूस होता की हे असा तो माणूस आहे. म्हणजे इट इज नॉट, मी त्याची नक्कल करणार नाहीये, पण त्याची असलेली सेन्सिबिलिटी मी थोडीशी उसनी घेणार आहे. हा जो भाग आहे, सो यू ऍक्च्युली हॅव रेफरन्स पॉइंट्स वेन यू गेट अ रोल. आणि इट्स नॉट दॅट की आपल्याला ह्या वयात मला शोभणारेच लोक रोल येतात. म्हणजे असं होत नाही की अगदीच आता काहीतरी यंगच मला काहीतरी काम आलंय, तर असं काही होत नाही. पण त्यातही असे रेफरन्सेस असतात, किंवा ते पालेकर म्हणाले होते तसं की वेन यू ऍक्च्युली गो ओव्हरबोर्ड विथ एनिथिंग, लोक येऊन असं म्हणतात की नाही यार खूप ओव्हर ऍक्टिंग झाली. देर ओव्हर ऍक्टिंग इज युअर टेक्निक्स आर शोईंग. सो इट इज ते त्याच्यासारखं होतं की हे ते टेक्स्ट आहे, ह्या कागदाच्या बाहेर मला जायचं नाही, बट आय हॅव टू बॉरो अ सेन्सिबिलिटी विच विल कन्व्हिन्स मी अँड दी ऑडियन्स दॅट दिस इज वॉट आय एम. तर तो त्या पॉइंट पर्यंत. बट ह्या सगळ्यामध्ये दी रायटर अँड द डायरेक्टर प्ले अ व्हायटल पार्ट. राईट. आपल्याकडे फक्त 3 मिनिटं उरली आहेत आणि माझ्याकडे अजून ऑडियन्सचे बरेच प्रश्न आहेत. तर मला असं वाटतं की मी हे जे क्वेश्चन्स आहेत
ते सचिनजींना सेपरेटली ईमेल करते आणि जर तुम्ही त्याचे खरंच खूप सुंदर सुंदर प्रश्न आहेत आणि पण आपल्याला वेळ भान राखून वी हॅव टू स्टॉप समवेअर, कारण आपल्याला कन्क्लूडही करायचं आहे. तेव्हा सचिनजी खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही इतका वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्यात आणि मनमोकळ्या आणि खूप इन्साइट्स आम्हाला दिलेत. No, त्याबद्दल thank you so much. Thank you. Really. थँक्यू सो मच. आणि मला अभिजींना रिक्वेस्ट करायची आहे, अभि इज देअर इन द कॉल टू कन्क्लूड द सेशन. पण जे ऑडियन्स आहेत त्यांना मला सांगायचंय की प्लीज तुम्ही निराश होऊ नका. तुमचे सगळे प्रश्न मी पाठवणार आहे सचिनजींना आणि त्यांना रिक्वेस्ट करेन की त्याची उत्तरं त्यांनी आम्हाला पाठवावीत. अभि, कॅन यू हॅव थँक्यू सो मच सचिन. तुम्ही खूपच तुमच्याशी बोलून तुमचं ऐकण्याचा जितका असं मनाला पटतंय तुम्ही सांगितले प्रत्येक गोष्ट. आणि आय थिंक तुमच्या त्या पर्सनॅलिटीमध्ये जी एक तो एक ब्रिलियन्स आहे, तो जे काही इंटेलिजन्स आहे, तो इंटेलिजन्स तुमच्या बऱ्याच भूमिकांमध्ये तो ना, ते भूमिका तुमच्या खूप अशा कन्व्हिन्सिंग करून जातो. म्हणजे शिवाजीराजे Thank you. भोसलेंमधले ते गोष्टी जर तुम्ही नसताना कोणी दुसऱ्याने केल्या असत्या तर ते लोकांना पटलं असतं का, इतक्यापर्यंत शंका येऊ शकते. मी महेशला पण एकदा म्हणलं होतं की म्हणजे काकस्पर्श आणि शिवाजीराजे भोसले याच्यासाठी सचिन आणि तुम्ही एकत्र जे काम केलंय त्याच्यावेळी जर कॉम्बिनेशन दुसरं असतं तर काय झालं असतं. तेव्हा एक गंमतशीर उत्तर दिलं होतं, ते मी नंतर सांगेनच. पण अगेन वी रिअली थँक यू फॉर ऑल युअर टाइम अँड सपोर्ट अँड हेल्प टू अस. नाफामध्ये हे जे गुणी कलावंत आहेत त्यांना सपोर्ट आणि त्यांना गायडन्ससाठी तुमच्यासारख्या मातब्बर कलावंतांची आम्हाला कायमच गरज असणार आहे. आणि आता आपण ह्या कार्यक्रमात आहोत आणि मी तुम्हाला सेपरेटली पुढच्या आठवड्यात फोन करणारच आहे. पण तरी पण मला सगळ्या नाफाच्या ह्या मेंबर्सकडनं तुम्हाला अगदी मनापासून आग्रहाचं निमंत्रण द्यायचं आहे की 27 आणि 28 जुलैला आपल्याकडे जो फिल्म फेस्टिवल आपण करणार आहोत, तर त्या फिल्म फेस्टिवलसाठी आपण कृपया वेळ काढून नक्की यावं. तुमची ट्रॅव्हल बाकी सगळ्या अरेंजमेंट्स आम्ही करू, फक्त तुम्ही आम्हाला हो म्हणा. आणि ह्या फिल्म फेस्टिवलसाठी सचिन, सुप्रिया पिळगावकर, डॉक्टर जब्बार पटेल, डॉक्टर मोहन आगाशे, महेश मांजरेकर, मेधा याला येते. त्याचबरोबरीने मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे, उमेश कुलकर्णी आणि रितेश देशमुख ह्या कार्यक्रमांना असणार आहेत. मला माहिती आहे की तुम्हाला पर्सनली पण बे एरियाची तुमची ओढ आहे. युअर सन बिंग हिअर, त्यामुळे सर्टनली तुम्ही वेळात वेळ काढून या. मी तुम्हाला परत पुढच्या आठवड्यात फोन करीनच. पण आता खूपच लेट झालेलं आहे इंडियामध्ये, त्यामुळे तुम्हाला उद्याची पण तुमचे बिझी शेड्यूल असणार आहेत. पण थँक्यू सो मच फॉर ऑल युअर No, no, सपोर्ट. thank you. Thank you, Abhi. Thank you so much. Thank you. I'm really glad that I actually खूप कटकट करून सुद्धा मी हे केलं. But I'm really happy that I did this. आणि असं फार काय म्हणतात त्याला अभावाने होतं की कोणाला तरी हे इतकं जाणून घ्यायची इच्छा आहे, याचा खरंच आनंद आहे. म्हणजे आपल्याकडे आपण आजकाल अशा जगात राहतो की जिथं कुणालाही कोणाचं काही खरं तर ऐकायचं नाहीये. पण आय एम ऍक्च्युली ग्लॅड की इतक्या सगळ्या मंडळींना जाणून घ्यायची इच्छा आहे, काहीतरी समजून घ्यायची इच्छा आहे. आणि ही सगळी मराठी आहेत मंडळी किंवा मराठी देखील आहेत. पण तर त्यामुळे मला खूप छान वाटलं. आणि नव्या मंडळींना भेटण्यात खरंच एक वेगळा आनंद असतो. जो अनुभव मला घेता आला याचा मनापासून आनंद आहे. आणि आय मिस्ड मीटिंग यू इन बॉम्बे, बट विल शॉर्टली कॅच अप अगेन. थँक्यू. थँक्यू. नाफाच्या सगळ्या मंडळींसाठी एक शेवटची एक छोटीशी सूचना. आपण नाफाची जी सुरुवात केलेली आहे किंवा आपलं जे ध्येय आहे की प्रोड्यूस लोकली अँड डिस्ट्रीब्यूट ग्लोबली, तर आपल्याला इथल्याच सब्जेक्ट्सवरती आपण हे प्रोजेक्ट चालू केलेले आहेत. त्यातला पहिला प्रोजेक्ट आपला आता फ्लोअरवर जातोय आणि आपण अजूनच नवीन नवीन प्रोजेक्ट्स आपण घेणार आहोत, फिल्म्स तयार करणार आहोत. आणि त्याच बरोबरीने आपला आता जो फिल्म फेस्टिवल आहे तर त्याचं आपलं जे ध्येयवाक्य आहे ते असं आहे की मराठी सिनेमा विथ अमेरिकन ड्रीम्स. त्यामुळे आपल्याला ह्या दोघांची कॉम्बिनेशन कसं करून पद्धतीने इथे गोष्टी आणता येतील, घडवता येतील. आणि मराठी चित्रपटसृष्टी जशी कोल्हापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी पसरली, त्याच पद्धतीने आपल्याला ती नॉर्थ अमेरिकेमध्ये एस्टॅब्लिश करण्यासाठी आपण काय काय एफर्ट्स करू शकतो त्याची एक छान सुरुवात आपण करूया. ह्या सचिन खेडेकरजींच्या डिस्कशन्स बरोबरच आपला आजचा कार्यक्रम आपण आता इथंच थांबूया. हॅपी संडे अँड विल गेट इन टच विथ यू अगेन. There are a lot of things happening and we really require your help and support and guidance
from all this perspective. So thank you so much. Have a good day. Thank you. Thank you.